माणसं ना खेळण्यात करिअर बनवतात आणि आमच्या तर करिअरचाच खेळ झालेला आहे बरं का. आणि जसं ऑपरेशनच्या वेळी शरीराला भूल दिली जाते कारण आपल्याला कोणताच त्रास होऊ नये म्हणून. तसंच आयुष्य जगताना सुद्धा एखादं औषध मनाला भूल देणारही असावं, कारण शरीरापेक्षा मनाला जास्त त्रास होतो बरं का. आणि नमस्कार मंडळी, मी राधा. आणि ज्या पद्धतीने मी माझ्या मनाला रोज समजवते ना, की एक दिवस सगळं ठीक होईल, तोपर्यंत मी ठिकाण्यावर जायची वेळ येऊ नये म्हणजे झालं बघा. आणि सगळे म्हणतात की मागितल्यावर देव पावतो, पण मला तर असं वाटतं की देव मागण्याने नाही तर वागण्याने पावतो, बरं का. आणि माझ्या ह्या गोष्टीला कोण कोण ॲग्री करतं त्यांनी नक्की कमेंट करा बरं का. कारण खूप म्हणजे खूप कमी लोकं असा विचार करतात. लोकांना वाटतं की देवाला मागितलं, देवापाशी 4-4 नवस केले, की मग देव लगेच आपल्याला पावतो. पण खरंच गाईज, देव कधीच असा पावत नसतो. देव तुमच्या विचारामुळे, तुमच्या चांगल्या वागण्यामुळे पावतो, ना की मागण्यामुळे. तुम्ही तुमचं वागणं चांगलं ठेवा आणि मग बघा तुम्हाला कधीच काय मागण्याची गरज नाही पडणार. कारण देव न मागता तुम्हाला पावणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करायला अजिबात सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. राधे राधे.